मी या मंचावर जे बसलाय आझाद मैदानावर बसलेली आहे। आमच्या जागेवर 85 सालपासून आमची जागा गेली आणि 86 सालपासून आमचं गाव उठला आणि त्या जागेवरती कंपनी आले, कारखाना आलाय। आज गेली 90 वर्ष आम्ही पाखरेला होता, 90 वर्ष आंदोलन करता, आंदोलन आम्ही करणार आणि लागणार दुसरी लोक। प्रत्येक वर्षाला 2 वर्षांनी 4 वर्षांनी आंदोलन आम्ही करणार। त्या वेळेला लागतात 30-40 लोक लागतात। आम्ही संडासातला पाणी बायकाला प्यालो, 1 महिना जेलमध्ये राहिलो आणि संडासातलं पाणी पिऊन आम्ही दिवस काढलं। आता आझाद मैदानावर जी उभी राहिला ती बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या मुलं आम्ही आज आझाद मैदानावर उभी। कुठला नेता नाही काँग्रेस राहिला उभा का नाही राष्ट्रवादी नाही शिवसेना, कुठला नेता आलाय का आजपर्यंत भेटायला आलाय काय? त्या पक्षाला इलेक्शन आला का मतं घेऊन शेनी 500 रुपयाला 1000 रुपयाला बोलताय ना। 90 वर्ष लढतो नोकऱ्यांसाठी, कुठला तरी एक पक्षी धरा ना आणि त्या पक्षाला बोला ना स्थानिक का बाबा ही आमची कामं कर, असं बोलायला पाहिजे। मला आज किती वर्ष रडत ठेवले, आज 90 वर्ष आला, आज घरी आहे। माझी मुलं 10,000 काय डॉक्टरी करतील, काय करतील? सर्टिफिकेट कशाला दिली या रिलायन्स वाल्यांनी? मॅनेजमेंट सर्टिफिकेट, MIDCने कशाला सर्टिफिकेट दिले? त्या कलेक्टरची नोकरी जायला पाहिजे। तो कलेक्टर 1000 वेळा आम्हाला हवासा देत आहे का 200 माणसं घेत आहे, 100 घेत आहे, 300 घेत आहे? त्याची नोकरी जायला पाहिजे, घालवायला पाहिजे, एवढी माझी इच्छा आहे ना। आम्हाला इथं बसलेल्या लोकांना सर्वांना नोकरी पाहिजे, कायमस्वरूपी नोकरी घेतल्याशिवाय या आझाद मैदानावर हलणार नाही। शेवटची मला 3 महिने मला बेड रेस्ट सांगितलाय। ही बाई पडलेली, माझ्या करणी फ्रॅक्चर झाले, तरी मी आज इथं रात्री डॉक्टरकडे आलाय, 1000 रुपयाच्या गोळ्या आणल्यात, पण बोललो मिळालो तरी चालल। काय बोलतात आंदोलनवादी? येशीव त्याचं काम होईल, नाही येईल त्याचं काम होणार नाही। आम्ही झटणार 2 महिने लागतात भरतीच्या आईला सोडणे यांच्या कधी पुढाऱ्यांच्या कधी ती लागतात भरतीच। आम्ही मरून आमचा गेला फुकट, म्हणून आम्हाला माझ्या मुलाला नोकरी सगळ्यांना एवढ्या रयतेला मिळल्याशिवाय आम्ही हलणार नाही। इथं जो आलाय ना तो पोटाला भूक आहे म्हणून आलाय, तेव्हा आम्ही मरताव इथं। आता अजिबात नाही हलणार, हा काम झालाय। हा बाळासाहेब आंबेडकरांमुळं हा रक्त आमचा त्याचा आहे।